आवरला आता माली पाली आई 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 लो 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 बेबी काम तर शुभ सकाळ मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? तर चांगले असतील तर मित्रांनो, आम्ही सोडली सकाळ सकाळ फार एका जागेवर बसून शेंबडा आणतात आणि त्यांच्या शेणामुळे त्यांच्यावर फार माशा गोंगतात. पाऊस पण आला होता बघा, बरंच वल्ल करून दिलेले म्हणून आणले आहेत या झाड पाल्याने फिरवण्यासाठी. सकाळ सकाळमध्ये आता आहेत मेंढर पालापुला. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा होतो कंटिन्यू ब्लॉग मध्ये राहा. आता हरीला आम्ही 9-10 वाजेपर्यंत हार पांगवून घेऊ, नंतर नेऊ मग वाड्यावर. त्या पाळ्या पाचोळ्याने नदी नदीने फिरावून शेत तर सगळे वल्लीच आहेत. आज रात्री पाऊस आलता म्हणून पाऊस पण चारू देत नाही. चारा असून खात आहेत मेंढरा आता पालापुला. टेंबराचं झाडी मवाचा सागा सोगाचा जे पालवान येते झाड पाला आहे तो खाऊ राहिले, बाकीचे फिरताय तिकडे तिकडे. बघा मित्रांनो, मेंढर त्याची पुढं पळतात. माझा चारा टाकून देतो, पुढं पळत राहतात. बघा ते लावर कसं याला दाट याला पहिलीच त्याची एनर्जी जाईल, आजारी पडून गेल तरी मागे म्हणून. मित्रांनो, याळा इतका आलाय तर आता चाललोय तर आपण मेंढर घेऊन वाड्यावर. हार पांगावून गेली मेंढर पण चराना तर आता नापतोय तरी गोळाहून चालली. आता 2-1 तास बसू, मग तेव्हा अजून पुरा दिवसभर. आले तर आपली मेंढर आता घरावर कोपरी बघा किती ओरडतायत. तिकडे चला मित्रांनो, मेंढर बिंढर दिली बसाव कोकरी बिकरी खाटे खाली घालून. आता आपण चाललोय मेंढरांना इथं पुढं चारा बघण्यासाठी. आजूबाजूला शेता बघितली मग दिवसभर चारण्यास मस्त पडत. तर मित्रांनो, या आंबे खाण्यासाठी भरपूर आंबे बघा किती रसाळ फार पडलेले आहेत आंब्या खाली. तुम्हाला दावतो मागचे हे बघा पिवळे. फार एक आता गुड्डीला त्यांना घेऊन जातो मी. सागा भरपूर अशा सागा पडतायत आता. इतक्या सापडल्या पोरं अतिशय खुश होऊन जातील. जास्त 1-1.5 किलो आहेत. अजून भरपूर आहेत पुढे पण आंबे आहेत.
तिथं एक आहे, कच्ची आहे. हे बघा हे कोणता आंबा आहे, अजून एकदम लाल जरक वरून पडाय. असा तर आंबा नाही, दुसऱ्या आंब्याचा कोणीतरी टाकलाय वाटतं. मस्त इथे शेतात पण चरण्यासाठी मेंढरांना चारू देतो का नाही शेतकरी पण. चारा बिरा मस्त आहे. आंबे तर सापडले पण आता त्यांना न्यायचं कसं काय ती पंचायत पडली. चला आपण एक जुगाड केलाय आता बघा, असं बांधून तसं शर्ट टाकून घेतोय मी त्यांना आता पूर्ण पोराम पावत न्यायचं. पूर्ण डेबरी करून घ्यायची आंब्याने. डेअरी वालो हो हो, शर्ट पण फिट होऊन गेले मित्रांनो. अजून 3 बाकी जेत तरी खराब तर नाही होऊन जाणार शर्ट. एक खाऊन घेणं पडेल मला, होऊन जातो. हा चाललो आता चुसता चुसता. इतकी डिबरी भरली आंब्याने फुल. अजून पण पुढे येते तिकडं. एका नंबर गुळ आहे. जागा पडतायत आता, पिकून गेले. तुला ना आंबा द्या तरी गुलपी घेऊन, मग गुलपी घेऊन, गुलपी घेऊन. आंबा गुडी आंबा खाचीन कोण काही बरं घेतलं. एक आंबा तिकडे मग बरं. आवडला आता माली पाली. आई 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 लो 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 बेबी काम. घे ग तुला पण नियमन ठेवणार आता. अच्छा का बाय तर हे घे. मम्मीला नको देऊ, नको देऊ, नको देऊ. कागदात भरून ठेव. आता काय काय आंबा येतं मेंद्रे एकदम टेस्टी. वाडी तर का खाटे माशाला पडते तर. दिला त्या मम्मीला. लांगी देऊन खायला चालली. कोण कोण हो सुटले मित्रांनो आपली मेंढ राहता जाता येत. केसर आंबे बिंबे फार येत आंब्याला. दिवस आता मोरा आंबाडी राय. मित्रांनो शेतकऱ्यांनी चारू नाही दिला आम्हाला, असंच खेळून टाकतील. चारू देत नाही. असं शेतांनी तण मातून गेले तरी चारू देत नाही.
आता तो वावर खेळायचे जे त्यांना तरी पण तिथं पण येतो का काय घातल्यात आहे खरं आम्ही मेंढर. मित्रांनो मेंढर काढीत आता झाड पाल्याने आत शेतांमधून बाहेर कोरडची शेत आहे तिकडं कपाशा कुपाशा असतात. कपाशीचं शेत आहे पुढं त्याला पाली बिली फुटली असेल पावसाची. तुरीच्या झाडांना बघा फुटलेली जरा जरा पाला नळ्या होऊन चालल्या आहेत कपाशा पण. आता दुसऱ्या कपाशा लावतील. मवाच्या कळ्या बघा आर्मेंडर खातात ह्या कळ्यांना पण. पाला मस्त फुटलाय तुरींना पण. किती कळ्या आहेत त्यांच्या बिया ऐकतील ते आता. फार ह्या मवाला फार कळ्या आहेत वर पावत. चोरी मस्तपैकी तुरीचा हुरवा आहे मित्रांनो. मस्त मेंढर चरतायत आता निवांत मोकळं जे इथं बसायचं जे मस्त. छोटी छोटी झाड पण आहेत आंब्याची मवाची झाडांची कमीच नाही. मेंढर पण बाकीची बसतायत झाडाखाली. मस्त निवांत मेंढर चरली आहेत मित्रांनो आता. नाही वावराची टेन्शन नाही काय. तिकडं डोंगर आहे एकदम मोकळ्या मैदानामध्ये. इथे एक कपाशी आहे पण तिला बराच कापूस फुटलेला दिसतो. तो शेतकरी असतो का काय म्हणून तिथं काय घातल्या नाही आम्ही. काय 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 खेत आहे काही नाही हळद आहे कपाशाच आहे. नाही कपाशा नाही आपले साधन मोकळून घेतो पण चारो बाहेर येतो. हा भेंडच पडलो आहे का. नाही त्याही माल टाकला असं नाही. काय लावला होता आपले उन्हाळी जुवारी आती. हा जुवारी पण काम भीट आहे कोई होणे. खूप ताण वीक येईल नाही म्हणजे चारो खूप तो गोई हो. मोठो मोठो वीक येईल मोठो गोई हो लवचो हेता चावका. जुवारी ना आई गावडे बोई दे जा महाला के पेना को गावडे कहे नाही काढणारा त्यांना के हे नाळे दोन काही नाही जागेत थोडी काढणं हे बस. ले जाणार ना ये पण नदी नदी हाँ नई हिने जायरे कुछ ये वेला आहे नाही पुला ये वेला आहे का ये वेल. नहीं का आपण नई दोन नहीं जाता है का. हाँ ना नहीं जाता है ना. हाँ ते मसन काय है नहीं 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 ती ये पे ही नहीं. हाँ मसन ही नहीं. हाँ तान नहीं के सीधन जावड़ने अगला है अगला. हाँ अगला जाइनो ने तान ने वाई जो के मतलब मौज है ने. हाँ तान ने आप ये होटल नहीं कहे थे. हाँ होटल तान जागे त्यारा नाम त्या कोपाच्या खाट्यावर पडी लेले आहे. त्यांची जुवा टाकल्या तिने त्यामुळे ती उपायंच पडे नाही एम पास ती. मित्रांनो मेंढर गेली पुढं मवाच्या दोड्या दोड्या खाऊन. आता मला लागली ताण. तिथं झोपडी बघा अशा जंगलांमध्ये पुऱ्या झोपड्याचे शेतकऱ्यांच्या कोकणासारख्या इथं शेती करून राहतात ते बघा. ते तिथं एक आहे ती तिकडे एक आहे. अशा प्रत्येक शेतकऱ्यांच्या झोपड्या आहेत. शेतांमध्येच राहतात ते. त्यांचे सोलर प्लेन पण भेटलेले आहे त्या बघा. मस्त कौलारू घर बनवले. लाईट बीट सगळं लावलंय. लाईट पण ताणून आणलेली वायरने आणि सोलर पण आहे त्यांचं. तर तिथं आता मला पाणी प्यायचं. चला पाणी पिंपले ताण लागून गेले. कोणाच नाही घर पण लावलेले
ते तिकडे एक माणूस झोपलेला आहे खरं. मटका आहे तिथे. मेंढर ताण आलून गेलेत मित्रांनो. आता पाण्याकडे चालावे त्यांना. पाणी बिणी पाजून आणून. ऊन फार पडतं म्हणून ताण लागून गेली त्यांना. चालली आहेत नदी धरून मेंढर आता पाण्यावर थेट. मागून येत आहेत बाकीचे. ऊन लागत आहे त्यांना म्हणून सावलीला उभे राहून बसतात. हडी नदीवर पण ते डोरके गुराचे आम्हाला दादागिरी करतात. काल तर मी उद्या येऊ नका, मग आज काय करता काय माहिती. चालू त्याच्यात बेत घेऊन आता. हडी मित्रांनो आली तर आपली मेंढर पाण्यावर. पाणी पितायत बघा. हेच पाणी आता एकच डाव पाणी पाजतो. सकाळचं लांगीवर पिऊन घेतात घराजवळ. तर चला आपल्याला पण फार पसीना आलाय. थोडं तोंड बिंड देऊन घेऊ, बरं वाटेल. गारगार मस्त गार पाणी. पाण्यातच बसून राहावं का काय असं वाटतं. इतकी गरमी फार आहे. झऱ्या बिऱ्यावर पाणी बिणी पिलं. झरं पण गडू करून दिलं मेंढरांनी. इथं देऊन म्हैशींची फुल मजा आहे. पाण्यामध्ये बसतायत. गेले आता पुढं पुढं. मित्रांनो गेले 5 वाजून. आता थोडा टाइम राहिला आहे. 2 तास. 2 बी नाही, जास्तीत जास्त 1-1.5 तास. 1 तास आमची मेंढर जाते वाड्यावर. दिवस जातो तेव्हा बरं वाटतं. म्हणत असते दिवसभर नाही तर. आता लास्टचं शेती याच्यात चारून मेंढर वाड्याकडं हलवणं बागी बागी. पुढं पुढंच पळतात ती मेंढर पण एक. निघले मित्रांनो आपली मेंढर जंगलातून बाहेर. आता बागी बागी चालली घराकडे. आमची मेंढी पण जनली. कोकरू टाकून दिले पहिल्यावर लावरी म्हणून ती माया लावाला. आता बागी बागी पुढं रोड आला. जमना तर फार पुढं पुढंच पडते. शेतकऱ्याने बघून घ्यावा भुईमुगाचा पाला चटावून दिलाय. आणि एखाद्या बिचाऱ्या मुख्या चित्रापाला नसता दिला त्याने चारण्यासाठी. ते असा चटावला आहे त्याने. देखील सागा पण फार आहेत त्या बघा. पिवळ्या पिवळ्या हवा येतात पडतील. ते बराच आंबा पिकलेला आहे. मेंढर कांद्यावर पळून आले. निघले आता वाटाने वाड्याकडे. तिथं वाडा आहे. जमना जमना. चला गेला आपला रोड पण क्रॉस होऊन मित्रांनो. तिकडनं इकडं आलो. मेंढर आता खेटवाड्या कोंड्या मित्रांनो. आम्ही मेंढर आता वावरीत. दिवस पण जरासा आहेच. मग काय चराना ते आलाय मित्रांनो संध्याकाळचा चिहा. आता चिहा पिऊ. दिवसभरचा थकवा काढू. वाव. चला मित्रांनो आता कोकरे बिकरे पाजायचे. आपलं तिकडं मगात जणलेली मेंढीने हे बघा लहान कोकरू. ती माया लावून नाही राहिली, टाकून दिले. आता त्याला हाताने धरून पाजणं. भाव पाजतोय मध्ये. तर चला माझी बाकी आहेत. आजचा ब्लॉग इथंच खतम. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नक्की लाईक कमेंट करा.